नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। ग्राहक बनून आलेल्या महिलेनं तोंडात लपवला सोन्याचा टॉप्स, सीसीटीव्ही झाली घटना कैद। तोंडात टाकलेले ते सोन्याचे टॉप होते, दुकानदाराचा दावा। क्षणात चोरले 35,000चे सोने। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा शहरातील मंडईपेठ परिसरात असलेल्या एका सराफ दुकानात ग्राहक बनून आलेल्या अनोळखी महिला व पुरुषानं चालाखीने सोन्याचा टॉप्स चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे महिलेनं सोन्याचा टॉप्स थेट तोंडात लपवून नेल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून तोंडात टाकलेलं तो सोन्याचे टॉप्स होते असा आरोप दुकानदारानं केला आहे। चोरांनी नवीन युक्ती वापरल्यानं व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणी वर्धमान ज्वेलर्सचे मयूर बेदमुथा यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 17 मे रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास बेदमुथा यांच्या दुकानात एक अनोळखी महिला व पुरुष दुकानात ग्राहक बनून आले व त्यांनी कानातील सोन्याचे टॉप्स दाखवण्याचे सांगितले। व्यापाऱ्यानं 15 ते 16 नग असलेला बॉक्स त्यांच्या समोर ठेवला। दोघांनी काही वेळ दागिने पाहिल्यानंतर एक नग पसंत केल्याचं सांगितलं व आम्ही रोख पैसे घेऊन येतो असं सांगून ते बाहेर पडले। त्यानंतर ते पांढऱ्या रंगाच्या 4 चाकी वाहनातून पसार झाले। संशय आल्यानं व्यापाऱ्यानं बॉक्समधील टॉप्स मोजले असता एक नग कमी असल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित महिलेनं अंदाजे 35,000 रुपये किमतीचा 2 ग्रॅम 500 मिली वजनाचा सोन्याचा टॉप्स चोरून तोंडात लपवून नेल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।